हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण शेतामध्ये निघालेलो आहे आणि शेतामध्ये आज जो आपला हौद आहे जिथं आपले गुरं म्हणजे गाई म्हशी पाणी पितात तो लिकेज झालेला आहे. त्यामुळे त्यात पाणी थांबत नाही, तर ते लिकेज काढायचं आपल्याला. तर त्यासाठी लागणारं लिक्विड जे सामान आहे ते घेणार आहे आणि बाकीचं जे इसेन्शियल सामान असेल ते घेऊन आपण आपल्या शेतामध्ये निघालेलो आहे. तर आपण आपल्या तालुक्याच्या ठिकाणी आलो आणि बघू शकता युजल आपल्याला हे रद्दी पाहिजे होती, जे की आपण सीताफळ जे आपले 2 नंबर असतात ते आपल्या दुसऱ्या बाजारपेठेला पाठवलो त्यासाठी. आणि इकडे बघू शकता आपला हौद लिकेज झालं, तर त्यासाठी डॉक्टर फिक्सिटचं लिक्विड आहे एक, आणि त्याचबरोबर आपले चिकट टेप लागायची होती ते सामान घेऊन आपण आपल्या शेतामध्ये निघालोय. तेच आपण आपल्या शेतामध्ये पोहोचलोय आणि समोर बघू शकता आपला हौद आहे जो की 1-2 दिवस झाला आपण रिकामा ठेवला आहे लिकेज होत असल्यामुळे. तर ह्याचं आपल्याला लिकेज आज काढायचं आणि हे लिकेज काढण्यासाठी बघू शकता डॉक्टर फिक्सिटचं हे लिक्विड वापरतो आपण. ह्यानं काय होतं तर जे आपलं क्रॅक आलेले आहेत त्याच्यामध्ये हे जाऊन बसतं आणि क्रॅक ते बुजतात. तर हे आपण कसं वापरतो, जर आपलं सिमेंट असतं सिमेंटमध्ये हे कालवायचं आणि ते कालवल्यानंतर आपण जो लिक्विड तयार झालं ते सिमेंटचं आणि ह्याचं, तर ते आपण ब्रशनी जिथं क्रॅक्स आहेत तिथं लावायचं. ह्यानं काय होतं तर रबर टाईप असं ते लेअर तयार होतो, त्याच्यामुळे जे आपलं लिकेज आहे ते थांबतं. तर आपण आता ह्याचा यूज करून ते लिकेज थांबवणार आहे. तर आपण शेतामध्ये जे ऑर्गनायझर मागवलं होतं तुम्ही बघू शकताय. तर आता ह्याचा पुरेपूर वापर होतोय. काय सामान असेल ते ह्याच्यामध्येच ठेवतात सर्वजण, बघू शकताय तुम्ही खाली. आधी काय व्हायचं, प्रत्येक जण येणार वेगळ्या पिशवीमध्ये ते जे आपले पानं असतील नट बोल्ट असतील जे ड्रिप्स सामान असेल ते घेऊन जाणार आणि त्याच्या आवश्यकतेनुसार ते कुठं पण ठेवणार. त्याच्यामुळे ते दर टाईमला हुडकण्यासाठी वेळ लागत होता. तर आता त्या ऑर्गनायझर आणल्यामुळे सर्वांना सांगितलेलं आहे की तुम्ही जे घेतलेलं सामान आहे तुम्हाला जरी उद्या लागायचं असलं तरी ते त्याच्यातच ठेवायचं आणि तिथूनच घ्यायचं. तर आता त्याचं सर्वजण पालन करतात आणि आपलं जे सामान आहे ते एका ठिकाणी राहतंय आणि त्यासाठी हुडकण्यासाठी वेळ सुद्धा आता कमी लागतोय. तर काहीच तुम्ही जे समोर बघताय हा आपला ब्लोअर आहे. आणि ब्लोअर कसला हा, तर आपण स्लरी सोडण्यासाठी हा ब्लोअर आणला होता जेव्हा आपल्याकडे ही सिस्टीम नव्हती डायरेक्टली आपल्या फिल्टरला जोडण्याची. आणि आपण त्याच्या आधी इथं खड्डा तुम्ही बघितला असेल आधीचा, आपण स्लरीवरचा एक प्रॉपर व्हिडिओ बनवला आहे, तो बघितला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, जाऊन पाहू शकता. तर आपण आधी काय करायचो, हे ट्रॅक्टरला जोडायचो आणि त्यानंतर हे तुम्हाला फुटबॉल दिसत असेल इथं, हा फुटबॉल आपण तो खड्ड्यामध्ये सोडणार आणि ट्रॅक्टरच्या साह्याने आपण ह्याच्यामध्ये टाकीमध्ये आपण ते स्लरी तयार केलेली ओढून घेत होतो. आणि त्याच्यानंतर हे बघू शकताय तुम्ही इथं सगळं ॲडजस्टमेंट होतं, जे कॉक असतील हे बघू शकताय तुम्ही क्लिनिंगसाठी पण होतं. आणि हे 2 जे पाईप दिसत आहेत तुम्हाला, तर ह्या पाईपाद्वारे इकडे एक आहे आणि हा एक बघू शकताय. तर याच्याद्वारे आपण स्लरी सोडत होतो आपल्या जे झाडांना ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे हे 2 लाईनीच्या मधून ट्रॅक्टर जाणार आणि ब्लोअर पण सेम तसं जाणार आणि हे जे पाईप आहेत तर त्याच्यातून हे आपली स्लरी जी टँकमध्ये साठवलेली आहे तर ते ह्याच्याद्वारे बाहेर पडत होती. तर आता ह्याचा काही उपयोग नाही, हे बसूनच आहे, कारण की आपण डिरेक्टली आपल्या फिल्टरला स्लरी जोडून सिस्टम तयार केलेली आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता त्याचं स्लरी तयार म्हणजे होत चालूच असते आपली प्रोसेस. 1-2 महिन्यात ते आपण बनवतो, आपल्या बागांना सोडतो. याच्यानं काय होतं, बागांची क्वालिटी चांगली होते, फळाची क्वालिटी चांगली होते आणि जमिनीचा पोत आहे तो पण चांगला राहतो. त्यासाठी आपण स्लरी आपल्या शेतामध्ये वापरतो. तर काहीच आपल्या शेततळ्याच्या बांधावरती आपण एक काजूचं झाड लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याला आता फुलं लागलेली आहेत. तर 1-2 वर्ष झाले असतील ह्याला लावून. तर गेल्या वर्षी भरपूर काजू लागले होते आणि आपण ह्याचे काजू खाल्लेत सुद्धा आणि चांगल्या प्रकारे येतात. इथं आपण कोकणात गेल्यानंतर एक रोप आणलं होतं आणि ते लावलेलं आहे, तर चांगल्या प्रकारे ते आले. तर काही जो आपला कांद्याचा प्लॉट होता तो हार्वेस्ट झाल्यानंतर आपण बघू शकता इकडे नांगरून घेतलेला आहे, हे मशागत झालेलं आहे ह्याच्या. आणि हे आपण कशात तयार करत आहे, तर इथं आपल्याला ऊस लावायचा आहे. ऊसाचं खूप वर्षानंतर आपल्या शेतामध्ये कमबॅक होत आहे, कारण की जेव्हा स्टार्टिंगला आपण शेत घेतलं होतं तेव्हा आपण ऊस लावलं होतं, पण नंतर आपल्या इथं दुष्काळ पडला होता त्यामुळं पाण्याचं खूप शॉर्टेज होतं. त्यामुळं 1 वर्ष असं झालं होतं की खूप कमी ऊस, आपला 1 टन सुद्धा ऊस गेला नव्हता, जो की आपला 1000-1500 टन जात होता, तो 1 टन पण आपला ऊस गेला नाही. त्याच्यानंतर मग आपण ऊसाचं पीक घेणं बंद केलं आणि आपण हळूहळू फळबागांकडे वळालो. तर त्यासाठी आपण आता हे शेत तयार करत आहे आपलं नांगरून मशागत करून. तर समोर बघू शकताय तुम्ही हा आपला हार्वेस्ट झालेला कांदा आहे, जो की थोडाफार भरायचा राहिला होता आणि हा खराब आहे, आता असंच राहणार.
तर हा आज भरलेला आहे आपण आणि हा मार्केटला पाठवणार. तर इथं बघू शकता अशा प्रकारे मार्किंग केलं जातं 1 2 3 म्हणजे 1 नंबर चांगला, 2 नंबरचा, 3 नंबरचा. तुम्ही कांद्याचा व्हिडिओ बघितला असेल तुम्हाला समजून जाईल. तर अशा प्रकारे मार्किंग करून आपण शेतामध्ये मार्केटला पाठवतो. आपण जो ऊस लावणार आहे, कोणत्या व्हरायटीचा लावणार आहे त्याच्यावरती पण आपण एक प्रॉपर व्हिडिओ घेऊन येत आहे. तर जेव्हापासून आपण एकदम स्टार्ट करणार आहे, एकदम नवीन लावण्यापासून ते हार्वेस्ट होईपर्यंत 1 वर्षानंतर, तोपर्यंत आपण कंटिन्यू त्याच्यावर अपडेट देत राहणार आहे. तर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. यावर्षी फर्स्ट टाइम असेल की आपलं असं कांद्याचं पीक वाया गेलं, जे की त्याची वाढच झाली नाही. ह्या तुकड्यामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी साठून राहत होतं. तर इकडे बघू शकता हे कांदा जसं लावलं त्याची साईज पण वाढली नाही. बघू शकता तुम्ही एवढाच राहिलेला आहे कांदा आणि त्याचा आपण हार्वेस्ट पण केलेला नाही, कारण काय उपयोग पण नाही करून, त्यामुळे असंच सोडलेला आहे हा. तर इथं बघू शकता तुम्हाला पाणी साठलेलं दिसत असेल. तर आपण ह्याच्यावर एक उपाय करतो, इथून चर खांदतोय जेणेकरून पावसाळ्यामध्ये इथं पाणी नाही साठलं पाहिजे. आणि हे पावसाळ्याच्या आधीच करावं लागतं, कारण की काळी माती असल्यामुळे पावसाळ्यात इथं काहीच करता येत नाही, आपल्याला कोणताच अवजार चालत नाही. त्यामुळे जेव्हा पुढच्या वर्षीचा पावसाळा चालू होईल त्याच्या आधी आपण हे प्रिपरेशन करून ठेवणार आहे. शेततळ आहे बघू शकताय आणि इकडे बघू शकता आपल्या विहिरीतून हे पाईपलाईन आणलेलं आहे आणि एक मोटर चालू आहे, त्याचं हे पाणी चालू आहे. बघू शकताय तुम्ही हे विहिरीचं पाणी ह्याच्यामध्ये सोडलेलं आहे आणि समोरून तिकडं आपण नदीचं पाणी आणलेलं आहे ते तिथून सोडतो. इथून नदीवरून पाईपलाईन आणलेली आहे. तर हे दिवसभर लाईट चालू असते तोपर्यंत हे चालूच असतं. तर ह्याच्यावरचा एक व्हिडिओ तुम्ही बघितला असेल पाईपलाईन लिकेजचा. तर विषय असा झाला होता की आपण जिथून पाईपलाईन आणलेली आहे त्याच्यावरती एक जणांनी घर बांधलेलं आहे. मग आपण मोटर चालू केली ती, त्याच्यानंतर आठवड्याने त्यांच्या घरातून पाणी व्हायला लागलं अचानकच, म्हणजे फडशीतून पाणी बाहेर येत होतं. तर त्यांची तक्रार अशी होती की तुमच्या पाईपलाईन लिकेज आहे त्याच्यामुळे आमच्या घरातून पाणी येते. पण आपण टेस्ट केलं, सगळं केलं, पण आपल्या पाईपलाईनचा काय विषय नव्हता. त्याच्यानंतर असं कळालं की त्यांची टाकी, सिंटेक्सची टाकी असते वरची, ती लिकेज होती, त्याच्यामुळं त्यांचं घरात लिकेज होत होतं. ते एक मांजर आहे तुम्हाला दिसत असेल तिथं, ते असं टपून बसतात, शांत बसतात आणि मासे जसं वर येतील तसं उडी मारून त्यांना धरतात. असं मी खूप वेळा बघितलेलं आहे. पण ते खूप वेळ असं शांत बसतात एका ठिकाणी आणि जसं मासे कडेला येतात तर एकदम उडी मारून त्यांच्यावर झेप मारून ते मासे पकडतात. तर आपली जी द्राक्षाची बाग आहे ती एकदम आता व्यवस्थित फुटलेले आहेत. पहिला प्लॉट तर फुटलाच होता ऑलरेडी, पण दुसरा पण प्लॉट आता त्याच्या शर्यतीत आहे. दोघांची शर्यत लागलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे ते फुटलेले आहेत. जिकडे जास्त हिरवं दिसतंय तो पहिला प्लॉट आहे आणि इथं कमी हिरवं दिसतंय तो आपला दुसरा प्लॉट आहे. तो पण व्यवस्थित प्रकारे फुटला आहे आणि त्याची पण आता विराळणी आपल्याला 1-2 दिवसामध्ये करायची आहे. जे की पहिल्या प्लॉटची विराणीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे यूट्यूबवरती. पाहिलं नसेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता कशा प्रकारे विराणी केली जाते आणि का केली जाते विराणी, आणि ती केल्यानंतर त्या झाडाला काय फायदा होतो हे आपण त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर पाहिलं नसेल तर पाहू शकता तुम्ही. तर दुसऱ्या प्लॉटमध्ये बघू शकताय घडाचे प्रमाण पण चांगलं आहे, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघू शकताय, इथं पण बघू शकता तुम्ही. तर यावर्षी घड निघण्याचं प्रमाण खूप कमी आहे असं बाकीचे बागायतदार म्हणत होते, पण आपल्या बागेमध्ये तसं नाही, भरपूर घड लागलेले आहेत आणि आपल्याला ते कमी करावं लागत आहे. तेवढे घर आपल्याला बागेला लागलेले आहेत. तर ते आता विराणीमध्ये आपण कमी करून 1 ते 2 घड एका काडीला ठेवतो. तर त्याच्यावरचा व्हिडिओ आहेच, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि समोर बघू शकता हे आपण तुकड्यात आपले जे कांदे होते ते आता भरून झालेले आहेत. हे पहिलंच वर्ष असेल आय थिंक की एवढं कमी कांद्याच्या पिशव्या आपल्या बाजारामध्ये जातात, कारण की एकरी साधारणतः 500 ते 550 पिशव्या काढण्याचा रेकॉर्ड आहे आपल्या शेतामध्ये. आणि एकेकाळी 2,500 ते 3,000 पिशव्या कांदा स्टॉक करून ठेवला होता आपण. आणि यावर्षी पावसाच्या ह्याच्यामुळं खूप कांदा आपला नसलेला आहे. तर उन्हाळी कांदा आपण लावलेला आहे, तर त्याचा बघू आता काय अपडेट आहे. त्याला पाणी सोडलं होतं, तो उगून आलाय का नाही तो आपण बघूया. तर समोर बघू शकता हा आपला उन्हाळी कांद्याचा प्लॉट आहे. फुरसंगी कांद्याचं बी आपण इथं विस्कटलेलं आहे आणि त्याच्यावरचा पण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे कशा प्रकारे विस्कटतात. तर तो उगून यायला लागलेला आहे, तुम्ही इथं बघू शकताय. हे तुम्हाला दिसत असेल इथं 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 हे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. आणि एकदम चांगल्या प्रकारे उगून यायला लागलेला आहे कांदा. व्हिडिओमध्ये थोडंफार कमी दिसत असेल पण मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला. आणि सुरुवातीला बघू शकता कांद्याची पात केवढी असते. हे इथं अशा प्रकारे उगवून चांगल्या प्रकारे येत आहे आणि हा दाट झालेला नाही, एकदम असा चांगल्या प्रकारे वापलेला आहे कांदा. ते थोड्या अजून 1-2 दिवसामध्ये आपल्याला तो क्लिअर दिसेल.
आणि आपण ना सध्या आपल्या लर्निंग फेजमध्ये आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण ऑब्झर्वेशन करतो फक्त कशा आलेत काय आलेत, त्या हळूहळू आपल्याला करायचेच आहे इन फ्युचरमध्ये. पण पहिला आपला फोकस आहे आपल्या बाय प्रोडक्ट्सवरती, जे की आपण हळूहळू त्याच्यावर अभ्यास करतो आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन आपण करणार आहे आता. तर ते रजिस्ट्रेशन कसं केलं जातं, त्याला काय काय लागतं ह्याच्यावरचा पण आपण व्हिडिओ बनवू, कारण की बरेच शेतकरी बांधव असतील, बाकी कोण असेल त्यांना प्रोसेस माहिती नसते, तर त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू, कारण की एकदम सोपं आहे, त्याला काही लागत नाही. आणि काय काय लागतं, किती शेतकरी लागतात हे आपल्याला त्या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल. तर गाईस तुम्ही मागं बघताय हे कॅरेट पडलेले आहे तिथं, तर ते असे का टाकलेले आहेत. तर इथं आज आपल्याला थोडं सीताफळ तोडायचं आहे आणि ते मार्केटला पाठवायचं आहे. तर आपण आज रात्री ते मार्केटला पाठवू, त्यासाठी आपल्याला जे लेबर आहे त्यांच्याद्वारे आपण सीताफळ तोडणार आहे. आणि तुम्ही बघितलं असेल याच्या आधीच पहिला तोडा, दुसरा तोडा आणि त्या दिवशीचा तिसरा तोडा अचानक घेतला रात्री व्यापाऱ्याचा फोन आल्यानंतर. तर तो 25 रुपयाने दिला होता आणि आपण जे मार्केटला पाठवणार आहे ते किती रुपयाला जातं हे बघू, आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर आपण डायरेक्टली मार्केटला पाठवत आहे, न व्यापाऱ्याद्वारे न पाठवता. तर किती रुपये भेटतात हे आपण बघणार आहे. तर मित्रांनो, आपण घरी निघालेलो आहे, कारण की आपल्याला थोडं रजिस्ट्रेशन संदर्भात माहिती घ्यायची आहे आणि बाकीच्या ज्या मशिनरी असतात त्याच्याबद्दल पण माहिती आपण कंडक्ट करतोय. तर आजपासून आपण मित्रांनो म्हणायला चालू करूया हळूहळू, कारण की आपल्याला एक सजेशन आलं होतं की तुम्ही गाईज म्हणण्यापेक्षा मित्रांनो जर हा शब्द यूज केला तर चांगलं वाटेल, कारण की आपलं जो चॅनल आहे त्याच्यावर कंटेंट आहे टोटली आपल्या शेती रिलेटेड आहे. आणि तर गाईज म्हणण्यापेक्षा मित्रांनो हे भारी वाटेल, तर ते मला पण ठीक वाटलं. आणि थोडं गाईज थोडं मित्रांनो हे आपण कॉम्बिनेशन करू आणि यूज करत राहू. आणि मित्रांनो एकदम मला ते चेंज होणार नाही, कारण की तसं मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, तसं गाईज हे मी बोलत आलेलो आहे. तर ठीक आहे, गाईज पण आणि मित्रांनो हे दोन्ही पण आपण यूज करू आणि हळूहळू ते चेंज करू. 3 तोडे झाल्यानंतर पण तुम्ही बघू शकताय झाडावर सीताफळ संख्या किती आहे, 1 2 3 4 5 6 हे एका फांदीला आहेत आणि बाकी इकडे पण आहे, तुम्ही बघू शकताय. तर अजून 1-2 तोडे होतील अशी आशा आहे आणि आय होप की त्या 2 तोड्यानंतर आपल्या सीताफळांना भाव भेटेल आणि जो खर्च झाला आहे तो निघेल. यावर्षी थोडं कंडिशन बेकार आहे, ती कंडिशन आपण पुढच्या वर्षी नक्कीच चेंज करू. तुमची साथ अशीच माझ्यासोबत राहू द्या. नक्कीच एक वेगळा दिवस आपण आपल्या शेतकरी जे आहेत त्यांना बघायला देऊ. मित्रांनो तुम्ही समोर बघू शकताय आपले जे लेबर आहेत ते आलेले आहेत आणि आपण माल कटिंग करून कॅरेटमध्ये भरून आपण जे रद्दी आणलेले आहे त्याच्यामध्ये पॅक करून आपण आपल्या जो हैदराबादचं कुठलं बाकीचं मार्केट आहे त्याला आपण पाठवणार आहे. तर काहीच डोकं फार भयंकर दुखत असल्यामुळे आपण घरी आलो आत्ता. आणि त्याचबरोबर इकडं बघू शकताय तुम्ही हे FAO रजिस्ट्रेशनचं मी माहिती गोळा करतोय. त्यानंतर आपल्याला त्याच्यावर डिटेलमध्ये व्हिडिओ बनवायचा आहे, त्याला काय लागतील काय प्रोसेस आहे, तर तो लवकरच व्हिडिओ आपण घेऊन येत आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू.